आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। भारत सरकारने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा। मोदींनी पाकिस्तानचा काहीही बदला घेतलेला नाही। भाजपवाल्यांना फक्त विरोधकांचा बदला घेता येतो। संजय राऊतांची खोचक टीका। सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्य योजनांसाठी वळवायचा असेल तर माझं खातं बंद करा। मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून संताप व्यक्त, तर त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। राज्यातलं सरकार लाडक्या बहिणींसह सामाजिक न्याय विभागाची देखील फसवणूक करत आहे। राऊतांची टीका। अजित पवार अर्थ खातं उत्तम पद्धतीने सांभाळतात। अजित पवार अर्थ खात्यामध्ये शिस्तीने काम करतात। राऊतांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या दौऱ्यावर असल्याने साताऱ्यामधील पर्यटन महोत्सवाला अजित पवार अनुपस्थित। दरम्यान अजित पवार पर्यटन महोत्सवाला आले असते तर चांगलं वाटलं असतं। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। तर काल राष्ट्रवादीच्या आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदे यांची अनुपस्थिती। महायुतीमध्ये नाराजी नाट्याची पुन्हा एकदा चर्चा। काँग्रेस फोडा, काँग्रेस रिकामी करा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश। काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी देखील आधी तुमचा विचार करणार, तुम्ही घाबरू नका। बावनकुळेंचं पुण्यामधील पदाधिकारी बैठकीत वक्तव्य। गिरीश महाजनांची अजित पवार यांच्यावर टीका। विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांविरोधात लढलेल्यांना प्रवेश देऊन प्रोटोकॉल भंग केल्याचा आरोप, तर आम्ही प्रोटोकॉल तोडलेला नाही। अनंत परांजपे यांचं प्रत्युत्तर। गुलाबराव देवकरांच्या पक्षामध्ये घेण्यापूर्वी अजित पवारांनी शिंदेंचं मत विचारात घ्यायला हवं होतं। गुलाबराव पाटील यांचं पक्षप्रवेशावर वक्तव्य। दरम्यान गुलाबराव देवकर, भूषण पाटील, सतीश चव्हाण आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। मुख्यमंत्री बनण्यासाठी अजित पवारांना महाविकास आघाडीमध्ये यावं लागेल। महायुतीमध्ये अजित पवार कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत। विनायक राऊतांचा अजित पवारांना सल्ला। संजय राऊतांकडून शरद पवारांना पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आमंत्रण। 16 मे रोजी राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन होणार। उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीवरून देखील दोघांमध्ये संवाद रंगला।